ठाकरे बोलतायत तिथे. देशद्रोही आणि देशप्रेमी हा लढा आहे. जो आपला देश आहे, ज्या देशासाठी मी जीव द्यायला तयार आहे, असं कोणी जो बोलणारा असेल, आणि काही लोक अशी होऊन पण गेलेत की ज्यांनी खरोखर देशासाठी आपला प्राण दिलेला आहे, तो जात पात धर्माने कोणी असला तरी तो आमचा आहे, हे आमचं हिंदुत्व आहे. आणि ज्याप्रमाणे मी लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक प्रचार सभेच्या भाषणात ते काही जणांना पोटात गोळा आला की जी शिवसेना प्रमुख आपल्या भाषणाची सुरुवात करायची, पहिल्यांदा करायचे की जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो. मग त्यांना जेव्हा कळलं की अरे जरा थोडा हिंदू आणि हिंदुत्वावरती एक आघात होतोय, मग त्यांनी सुरुवात केली की जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो. आणि लोकसभेत मला जेव्हा लक्षात आलं की संपूर्ण देशावरतीच एक घाला आलेला आहे, एक बोगस हिंदुत्वाचा बुरखा घालून माझ्या देशाचं संविधान हे बदलू पाहत आहेत. आणि म्हणून मी माझी भाषणाची सुरुवात केली होती, देशभक्त जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनी आणि मातांनो. काय चुकलं माझं? काय देशभक्तांमध्ये हिंदू येत नाही, देशभक्तांमध्ये मुसलमान येत नाही, ख्रिश्चन जे कोणी असतील ते येत नाही त्याच्यामध्ये? आज सुद्धा महाराष्ट्र रक्षणासाठी, महाराष्ट्र धर्माच्या रक्षणासाठी जो कोणी माझ्या सोबत येईल तो माझा आहे. तो असेल हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, शीख असेल, कोणी असेल, गुजराती आहेत. महाराष्ट्र रक्षण करणं, महाराष्ट्राचा धर्म राखण्यासाठी म्हणून जो कोणी आपल्या सोबत येत असेल तो आम्हाला पाहिजे. कारण हे संकट फार मोठं आहे. जो एक तुम्ही नवीन महाराष्ट्र घडवण्याची अपेक्षा व्यक्त केली, नवीन महाराष्ट्र घडवण्याची गरजच नाहीये. माझ्या महाराष्ट्राचं जे स्वत्व आहे ते टिकवलं तरी माझा महाराष्ट्र कित्येक पावलाने अनेक इतर बाकीच्यांपेक्षा पुढारलेला आणि सुधारलेला माझा महाराष्ट्र आहे. ते स्वत्व टिकवा फक्त, बाकी काही नको. नवीन महाराष्ट्र घडवणार म्हणजे काय घडवायचं? काही नाही, आपलं जे स्वत्व आहे. मला एक सांगा, तुम्ही कोणतेही क्षेत्र घ्या, क्रांतिकारकांचं क्षेत्र घ्या, साधू संतांचं घ्या, समाज सुधारकांचं घ्या, कलाकारांचं घ्या, साहित्यिक आहेत, सगळे अगदी जवान आहेत, असं एक क्षेत्र सांगा की जिथे इतर राज्यांपेक्षा माझा महाराष्ट्र मागे. कोणतंच नाहीये. माझा महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात हा पुढे आहे. हा आपला महाराष्ट्र आहे, माझा महाराष्ट्र. आणि असा महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात पुढे असल्यानंतर काय म्हणून आम्ही या दोन ठगांची गुलामगिरी? पाप आहे. कोणी तुम्हाला ओळखत नव्हतं तेव्हा तुम्हाला खांद्यावर बसून आम्ही नेलं, हे आमचं पाप आहे.